हा त्यांचा क्लिअर असतो, की नाही माझ्याबद्दल या सगळ्या पब्लिकला ट्रस्ट वाटणे गरजेचं आहे. बरोबर? सो ट्रस्ट वाटणं गरजेचं आहे, हे त्यांना ऑब्जेक्टिव्ह त्यांचं क्लिअर आहे. त्यामुळे ते बोलू शकतात. तसंच तुम्ही जर का चांगल्या मोबाईलच्या एखाद्या शॉपमध्ये गेला, तर तिथं जे सेलर्स असतात त्यांचा एम काय असतो, की आज जो कोणी कस्टमर आलाय त्याला त्याच्याबरोबर सेल झाला पाहिजे. बरोबर? सेल केला पाहिजे त्याला मोबाईल. मोबाईल जो काही असतो तो सेल केला पाहिजे. सो त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह असतं हे क्लिअर असतं आणि हे क्लिअर असल्यामुळे काय होतं, की त्यांचं सेल प्रॉपरली होतो आणि त्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान होतं. बरोबर? सो ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशाच पद्धतीने आपण जर बघितलं, नॉर्मल कम्युनिकेशन बरेच जण करतात. बट कम्युनिकेशन करत असताना या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितरित्या पाहणी करावी लागते, याची प्रॅक्टिस असावी लागते. सेल्फ प्रिपेअर्ड स्क्रिप्ट. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर का बोलायचंय, कोणत्यातरी विषयावर बोलायचंय, जसं मी आता तुमच्याशी बोलतोय, बरोबर? तसं जर त्याला बोलायचं असेल, तर त्या व्यक्तीला त्या विषयाबद्दल आधी त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आधी त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि हे जर असेल, तर त्याला प्रॉपरली काय करता येतं, बोलता येतं. प्रॉपरली कम्युनिकेशन करता येतं. मग सेल्फ प्रिपेअर्ड स्क्रिप्ट हे जे काही आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सेल्फ प्रिपेअर्ड स्क्रिप्ट म्हणजेच काय? आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या स्टुडंटला बऱ्याच वेळा सांगतो, जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल, तर तिथं हा प्रश्न नेहमी विचारला, "टेल मी अबाउट युअरसेल्फ." मग टेल मी अबाउट युअरसेल्फ बऱ्याच फ्रेशर लोकांना प्रॉब्लेम येतो. फ्रेशर स्टुडंट असतात त्यांना प्रॉब्लेम येतो. का प्रॉब्लेम येतो? कारण प्रॅक्टिस नसते. मग त्यांना सांगितलं जातं, की तुम्ही सेल्फ प्रिपेअर्ड स्क्रिप्ट जी असते, टेल मी अबाउट युअरसेल्फची ही तयार करा आणि ही तयार केली, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही व्यवस्थित त्या इंटरव्ह्यू तुमचा क्रॅक होऊ शकेल. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, की तुम्हाला ॲक्चुअलमध्ये काय बोलायचंय. भलेच टीचर्सनी, ट्रेनर्सनी लिहून दिलेलं असेल किंवा काहीतरी हे दिलेलं असेल तुम्हाला, सेल्स करायचं आहे, तर सेल्सचा एखादा फॉर्मॅट दिला असेल. बट तुम्हाला काय बोलायचं एक्झॅक्टली, तर ते तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ते जर तुम्हाला बोलता आलं, तर मग तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सेल्फ सेल्फ प्रिपेअर्ड स्क्रिप्टला खूप जास्त महत्त्व आहे. इट इस अल्सो वी कॅन से फॉर्मॅट or we can say template. ओके. टेम्प्लेट इज इक्वल टू रेडीमेड फॉर्मॅट. सो हे खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय, की कम्युनिकेशन करत असताना तुम्ही कोणत्या सब्जेक्टवर बोलताय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस तुमचं त्या सब्जेक्टमध्ये डेव्हिएशन होता कामा नये. म्हणजे तुम्ही एखादा सब्जेक्ट बोलायला घेतलाय आणि दुसराच कुठलातरी मध्ये तो सब्जेक्ट विसरला आणि दुसराच कुठलातरी घासला. तर मग काय होणार ते डेव्हिएशन होणार आहे सब्जेक्टमध्ये तुमच्या. सो त्या डेव्हिएशन होता कामा नये. भले तुम्ही एखादं एक्झाम्पल सांगा, एखादं काहीतरी सिनेरिओ सांगा. बट त्या सिनेरिओमध्ये तुम्ही वाहून न जाता किंवा पुढे ट्रॅक न चुकता पुन्हा परत जागेवर यायला पाहिजे. पुन्हा परत तुम्ही तुमच्या सब्जेक्टवर यायला पाहिजे. ओके. तो सब्जेक्ट मॅटर इज मोस्ट इम्पोर्टंट. इफेक्टिव्ह स्टार्ट. तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन स्टार्ट करता, त्यावेळेस बघा आपण ग्रीट करतो. हाय, हॅलो, हाऊ आर यू असं म्हणतो. बरोबर? सो इफेक्टिव्ह स्टार्ट इज मोस्ट इम्पोर्टंट. इट विल क्रिएट युअर बेस्ट इमेज. बरोबर? सो त्यासाठी इफेक्टिव्ह स्टार्ट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. क्लिअर व्हॉईस. तुम्ही एखाद्याबरोबर बोलताय आणि तुम्ही बडबड-बडबड बोलायला लागला, एकदम फास्टमध्ये बोलायला लागला. त्याला काहीच कळणार नाही. बरोबर? काहीच नाही समजणार. सो तुमचा व्हॉईस जो आहे, तो व्हॉईस हा नेहमी क्लिअर असणं गरजेचं आहे. जर क्लिअर व्हॉईस असेल, तर तुम्हाला प्रॉपरली रिस्पॉन्स सुद्धा मिळेल आणि जो कोणी समोर आहे त्याला प्रॉपरली समजेल सुद्धा, की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय.
व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीचं असू शकतं, याचा एक थोडंसं अॅनलायझिंग आपण करता यायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला काय करता यायला पाहिजे, त्यानुसार त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करता यायला पाहिजे. ओके. की एखादा यूपी मधनं माणूस आलेला आहे किंवा एमपी मधनं माणूस आलाय, त्याला फक्त आणि फक्त हिंदीच कळतं, बाकी काहीच कळत नाही. आणि तुम्ही त्याच्यावर इंग्लिश बोलत बसला किंवा मराठीतून गप्पा मारत बसला, त्याला काही समजलं नाही. सो ऑडियन्स यू मस्ट हॅव टू आयडेंटिफाय. ऑडियन्स खूप महत्वाचं आहे. लहान मुलगा नेक्स्ट आहे लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेज तुम्हाला वापरता यायला पाहिजे. तेच आता पण ऑडियन्समध्ये तोच पॉइंट झाला. लोकल लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे. हे खूप महत्वाची आहे. त्यांनी तुमचं कम्युनिकेशन स्किल हे चांगलं होतं. परत एकदा रिपीट करतो, कम्युनिकेशन स्किल हे इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड नाहीये. कम्युनिकेशन स्किल हे इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड नाहीये. कम्युनिकेशन स्किल हे कोणत्याही भाषेमध्ये महत्वाचंच असतं. ओके. त्यामुळं ही गोष्ट हायलाइट करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर कुठल्यातरी जॉब डिस्क्रिप्शनमध्ये दिलं असेल एक्सलंट कम्युनिकेशन स्किल, याचा अर्थ असा नाही की इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन स्किल एक्सलंट पाहिजे असं नाहीये. तुम्ही ज्या कुठल्या भाषेत बोलताय, तिथे तुम्हाला कम्युनिकेशन करता येणं गरजेचं आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीचं लिसन केलं पाहिजे, ऐकता यायला पाहिजे आणि त्याला रिप्लाय करता येणं गरजेचं आहे. सो धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन कम्युनिकेशन स्किल. ओके. इफेक्टिव्ह एंड. तुम्ही जो काही एंड करताय, तुमच्या जे काही तुमचं जो काही सेशन आहे किंवा जे काही तुम्हाला बोलायचं आहे, तो एंड करत असताना हॅपी एंड करा. ओके. एकदम नर्व्हसमध्ये एंड करू नका किंवा काहीतरी त्याला अपशब्द बोलू नका समोरच्या व्यक्तीला. बरोबर? सेल्स पर्सनमध्ये तुम्ही बघा, नॉर्मल दुकानामध्ये बघा, तुम्ही कुठल्याही दुकानात गेल्यानंतर 100 पैकी एखादाच दुकानदार असतो, तो चिडतो ग्राहकावर, की तो म्हणतो तुम्हाला घ्यायचं नसलं तुम्ही परत कशाला तुम्ही इतक्या वेळ का थांबला? असं एखादा 100 मधनं एखादा म्हणतो. बाकीचे 99 लोकं बोलत नाही. बरोबर? ते काहीच म्हणत नाही. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाहीतर काही त्यांना काही नसतं त्या. रोजचं असतं त्यांचं. ओके. त्यामुळं ही गोष्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. सो इफेक्टिव्ह एंड खूप महत्वाचं आहे. त्यानंतर टाईम लिमिट. तुम्ही टाईम लिमिट ठेवणं गरजेचं आहे, की तुम्ही एखादी गोष्ट जर का समजून सांगताय, तर ती किती वेळ समजून सांगता यायला पाहिजे, याचं एक टाईम लिमिट तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे. एक आयडिया असणं गरजेचं आहे. ओके. सो टाईम लिमिट इज अल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर आहे प्रेयर. आता इथं प्रेयरचा जो अर्थ आहे, हा प्रेयरचा अर्थ वेगळ्या प्रकारे आहे. कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीशी बोलता, त्यावेळेस इथं प्रेयर म्हणजे काय प्रार्थना वगैरे करायची असं नाहीये. बट तुमचा जो टोन आहे, तो खूप जास्त पोलाईट असणं गरजेचं आहे. पोलाइटनेस मध्ये तिथं काइंडनेस किंवा पोलाइटनेस हा तुमच्या बोलण्यातून दिसायला पाहिजे इनडायरेक्टली. ओके. प्रेयरचा अर्थ असा घ्यायचा इथं. प्रेयर म्हणजे तुमचं बोलणं हे पोलाईट पाहिजे, नम्र पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हार्शनेस हा नसावा. ओके. हे त्याच्या मागचं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. ओके. सो पुढं पण दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा, इथे जर बघितलं आपण तर स्पीकिंग आहे, रायटिंग आहे, लिसनिंग आहे, रीडिंग आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. या सगळ्या प्रकारचे जे स्किल्स आहेत, हे सगळ्या प्रकारचे स्किल्स हे कम्युनिकेशनमध्ये आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट करतात. जसं की बोलताना तुम्ही कम्युनिकेशन वापरतोच आपण, बट लिहिताना सुद्धा आपण कम्युनिकेशनचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आता लिहिताना कसा करतो कम्युनिकेशनचा वापर? तर तुम्ही ज्यावेळेस एखाद्याला ईमेल करता, त्यावेळेस त्याच्याशी लिहिताना तुम्हाला प्रॉपरली लिहिता येणं गरजेचं आहे. व्यवस्थित टोन वापरता येणं गरजेचं आहे. विथआऊट युजिंग एनी हार्श वर्ड. ओके. यू हॅव टू यूज अ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल. ओके. फॉर दॅट पर्टिक्युलर पर्सन. सो हे खूप जास्त महत्वाचं आहे. स्पीकिंग आहे, रायटिंग आहे, लिसनिंग आहे. लिसनिंगमध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे. लिसनिंगमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो, की लिसनिंगच नुसतं होतं. ॲक्टिव्ह लिसनिंग तर होतच नाही. म्हणजे ऐकलं जातं. ऐकतो आपण सगळ्या गोष्टी. बट जे काही ऐकलेलं आहे समोरच्या व्यक्तीने आपल्याला जे काही दिलेलं आहे, ऐकायला जे काही दिलेलं आहे, त्या गोष्टीवर आपल्याकडून रिप्लाय किंवा रिस्पॉन्ड डायरेक्टली जात नाही. हे इनडायरेक्टली जातं. खूप वेळा इनडायरेक्टली जातं. राइट? सो हे असं नाही होता कामा हे ॲक्चुअली डायरेक्ट होता. हे ॲक्चुअली डायरेक्ट झालं पाहिजे. राइट? लिसनिंग खूप महत्वाचं आहे. खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. ओके. सो लिसनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन स्किल. रीडिंग तुम्ही ज्यावेळेस रीड करता, त्यावेळेस रीड करत असताना सुद्धा डायरेक्ट सरळ-सरळ रीड केलं तर चालणार आहे का? नाही. तिथे तुम्हाला प्रॉपर आहे जिथं कॉमा आहे, जिथं फुल स्टॉप आहे, तिथं तुम्हाला पॉज घेता येणं गरजेचं आहे.
पॉज घेता येणं खूप जास्त गरजेचं आहे. सो अल्पविराम आहे, बरोबर? तिथं पण तुम्हाला रीडिंग करताना व्यवस्थितरित्या वाचता येणं गरजेचं आहे. त्या टोनमध्ये वाचता येणं गरजेचं आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, यू कॅन से साइन लँग्वेज, बरोबर? ते असं करतात, बरोबर? असं-असं काहीतरी करतात. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ते पण खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस बघा, तुम्ही जर ऑफिसमधून दमून आला, तर तुमच्या घरातले फॅमिली तुम्हाला विचारते, "आज दमलायस का?" बरोबर? त्यांना कसं कळतं दमलायस का? कारण ते तुमची बॉडी लँग्वेज रीड करतात, बरोबर? सो धिस इज कॉल्ड अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बोलता-बोलता बघा पॉलिटिशियन